जय हिंद. नवभारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंद्रुप MIDC पुन्हा एकदा सुरू होणार अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. कारण दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी काही दिवसापूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटून नवीन MIDC सुरू करण्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर आपण मंद्रुप येथील राजकीय उद्योजक अशा काही नागरिकांची मुलाखत घेणार आहोत, जेणेकरून मंद्रुपकरांना MIDC बद्दल काय म्हणायचं आहे ते आपण पाहूया. सुरुवात होत आहे याबद्दल मी प्रथमतः नव्याने सुरुवात होत आहे याबद्दल मी प्रथमतः बापूसाहेबांचं या ठिकाणी धन्यवाद आणि आभार मानेन. कारण या ठिकाणी मंद्रुप गावची लोकसंख्या जवळपास 25,000च्या पुढे या ठिकाणी ओलांडत आहे. विशेष करून मंद्रुप गावामध्ये सर्व बेरोजगार जी पोरं आहेत त्यांना बापूसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार देण्याचा प्रयत्न बापूसाहेब पण करत आहेत. परंतु या ठिकाणी स्थानिक राजकारणामुळं आजपर्यंत हा प्रश्न अडगळीत पडलेला आहे. मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा ग्रामपंचायत सदस्य या नात्यानं मी बापूसाहेबांना विनंती करेन, जेवढं आपल्याकडून प्रयत्न होईल तेवढं करा आणि त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. आणि ही MIDC या ठिकाणी झालीच पाहिजे. आणि काही ज्या शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांची शेती सोडून ज्या शेतकऱ्यांची मान्यता आहे त्यांची मान्यता घेऊन या ठिकाणी आपण 100% MIDC उभं करावं अशी आमची आणि मंद्रुपकरांची इच्छा आहे. त्यासाठी जो काही आमचं सहकार्य लावेल त्या बापूसाहेबांसाठी आम्ही अहोरात्र त्यांना सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी तयार आहे, अशी मी या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य या नात्यानं त्यांना मी आश्वासित करू इच्छितो. मी प्रमोद गौतम रणखांबे, मंद्रुप गावचा सुशिक्षित बेरोजगार. बापूंनी खरंच मनावर घेऊन जर MIDC जर गावामध्ये आणली तर आमचे हात बळकट होतील, आमच्या हाताला काहीतरी काम मिळेल. त्यासाठी आम्ही बापूला सुद्धा का वारंवार सांगत आलो आहे की MIDC होणं गरजेचं आहे आणि बापू जे प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नाला यश यावं असं आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि बापूंना आमचं एवढं सांगणं आहे की बापू खरंच तुम्ही जर मंद्रुपमध्ये MIDC जर केली तर भरपूर जणांचं भलं होईल, आम्हाला सुद्धा का रोजगार भेटेल आणि आम्ही सर्व तरुण वर्ग जे सुशिक्षित बेरोजगार आहोत आम्हाला सगळ्यांना याचा आनंद होत आहे की आता परत मंद्रुपला MIDC होत आहे. त्यासाठी बापूंनी चांगले प्रयत्न करून जर आम्हाला MIDC जर मिळवून दिली तर खरंच चांगलं होईल आणि आमच्या बेरोजगारांच्या हाताला काम भेटेल.